नमस्कार, श्री अन्नपूर्णा रसोई चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे चिकन बिर्याणी। चला मग बघूया। चला आपण चिकनला मसाले लावून घेऊया। हे बघा चिकन आहे, 1 किलो चिकन आहे। त्यासाठी अद्रक, लसूण, मिरची ह्याची पेस्ट आहे। हे पुदिना आणि कोथिंबीरची पेस्ट आहे। ही दही आहे। हा घरचा मसाला आहे आमचा। मीठ आहे, हा गरम मसाला पण आमचा घरचाच आहे। हे हळद आहे। आता आपण हे लावून घेऊया सगळं। पहिले आम्ही अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट लावून देत आहे। हे बघा, हे कोथिंबीर ना पुदिना, हे सगळे मसाले मी आता ह्याच्यात टाकत आहे। मसाला, मीठ, गरम मसाला, हळद, हे बघा, आणि हे दही, हे आता सगळं मी एकजीव करत आहे। हे बघा आता किती छान मिक्स करून झालेलं आहे। हे आता 2 तास आपण फ्रीजमध्ये ठेवूया। 1 किलो चिकन घेतलं आहे बिर्याणीसाठी। 1 किलो मी तांदूळ घेतलेले आहे। हे बासमती तांदूळ घेतलेले आहेत। हे बघा, हे मी 1-2 तास अगोदर पाण्यात भिजवून ठेवलेले होते। हे तांदूळ घेतलेत बासमती। तसेच आपण हे घेतलंय, खडा मसाला घेतलाय। हे बघा, खडा मसाला घेतला आहे। हा कांदा तळून घेतला आहे, बटाटा तळून घेतला आहे, 1 लिंबू भातात मिळण्यासाठी घेतले आहे। हे तेल आहे 1 वाटी। हे कांदे कापून घेतले आहे 4-5। पुदिन्याची पानं आहेत। हे टॅमॅटो आहेत 4-5 कापलेले। आणि हे बिर्याणी मसाला आहे आणि हे मीठ आहे। तसेच आपण हे चिकन मॅरिनेट करून घेतलेलं आहे। चिकन 2-3 तास 3 तास आपण फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे। याला सगळं मसाले लावून घेतलेले आहेत। आता मी गॅस पेटवत आहे। हे बघा, ह्याच्यात मी मीठ टाकत आहे। यात मी खडा मसाला टाकत आहे। दालचिनी, काली मिरी, हे बघा आता मी खडा मसाला, त्यात वेलची, काली मिरी, लवंग, मोठी लवंग टाकत आहे। हे बघा, आणि त्याच्यात 2 चमचे तेल टाकत आहे। आता मी हा लिंबू पिळत आहे अर्धा, कारण भात चांगला मोकळा पण होतो आणि कलर पण बदली होत नाही, व्हाईटच होतो राहतो। आता भाताला चांगली उकळी येऊन द्या। जरा फिरवून घेते, भाताला चांगली उकळी येऊन द्या। मी आता ह्याच्यावर झाकण ठेवते। आता ह्याच्यावर मी झाकण ठेवत आहे। आता चांगली उकळी येऊन द्या। आता मी हा गॅस पेटवला आहे। ह्यासाठी चिकनची आता आपण ग्रेव्ही करून घेऊया बिर्याणीसाठी। त्यासाठी मी हा 1 वाटी, त्यात हा कांदा टाकत आहे। पुदिना टाकलाच नाही आपण। कांदा लाल करत ठेवत आहे। आता ही टॅमॅटो टाकत आहे। आता आपण टॅमॅटो टाकले, मस्त असं लाल करून घेणार आहोत।
मस्त असे लाल होतील. आपण त्याकरता टॅमॅटो लवकर शिजण्यासाठी मीठ टाकत मीठ टाकत. हे बघा असं लाल करत आहे. त्यात आपण हा खडा मसाला पण मी टाकत आहे. आपण लाल होईल त्याच्यात. आता आपला कांदा आणि टोमॅटो लाल होत आहे बघा. हे चिकन आता आपण ह्याच्यात सगळं मी लावून घेतलेलं आहे. हे 2 तास ठेवलेलं होतं. हे आता हे चिकन कांदा टोमॅटो लाल झाले आहे. ह्याच्यात मी हे टाकत आहे. त्याची तुम्हाला हे बघा. हे सगळं आता मी मिक्स करून घेतले आहे बघा. ह्याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकत आहे. हे आता सगळं मी मसाला यात आहे ते सगळं धुवून ह्याच्यात थोडंसं टाकते. आता याला एक वाफ आणते. आता वाफेवर मी चांगलं ठेवत. वाफेवर मस्त चिकन आपलं शिजायला ठेवलेलं आहे. आता भाताला चांगली उकळी आलेली आहे. त्यात आता मी पुदिना टाकत आहे. हे बघा म्हणजे वाद चांगलं येतं. हे बघा आता मी हे मिक्स करून घेते. बघा याच्यावर आता पुन्हा मी झाकण ठेवत आहे. एक उकळी येऊन द्या चांगली. हे बघा आपलं भात झालेलं आहे. हे बघा जास्त शिजवायचं नाही. आता ह्यातलं पाणी आपण काढून टाकूया. हे बघा आता भात चांगलं झालेलं आहे. त्याच्यावर मी हा थंड पाणी टाकत आहे. मग भात चांगलं सुटसुटीत होतं. हे बघा आता मी किती छान सुटसुटीत झालेला आहे. हे बघा किती छान शिजलेलं आहे आणि कलर बघा किती छान आलेला आहे. हे बघा याच्यात आता हा मसाला टाकत आहे. बिर्याणी मसाला टाकत आहे. आता ह्याच्यावर मी झाकण ठेवत आहे 2 मिनिटासाठी. आता चिकन चांगलं आपलं रेडी झालेलं आहे. आपण आता थरी लावून घेऊया बिर्याणीसाठी. पहिलं हे बघा थोडं तेल टाकत आहे 1 चमचा. हे आता मी टोपाला सगळं लावून घेत आहे. हे बघा अगोदर मी भात टाकत आहे. हे बघा टोपाला तेल लावलं आहे. मी अगोदर भात टाकत आहे. आता भात टाकून झालेला आहे खाली. आता हा मी चिकन टाकत आहे ह्याच्यावरती. हे बघा आता पुन्हा ह्याच्यावर मी भात टाकत आहे. हा बघा कांदा तळलेला आहे. हा मी ह्याच्यावर थोडं थोडं टाकत आहे. ह्याच्यावर मी आता थोडी बटाटे टाकत आहे. आता कांदा
बोलू. आता कांदा बटाटे मी टाकलेले आहे. त्याच्यावर आता हा चिकन मी टाकत आहे. हे बघा चांगली थरी लावलेली आहे. त्याच्यावर आता मी भात टाकत आहे. आता ह्याच्यावर मी कांदा टाकत आहे तळलेला. ह्याच्यावर मी आता कोथिंबीर टाकत आहे. आणि हे वाफेवर एक वाफ येऊन द्या. ते बघा कोथिंबीर टाकले. ह्याच्यावर मी आता कलर टाकत आहे. हे बघा थोडं. किती छान वाटतं. मस्त अशी आपली बिर्याणीचा कलर दिसत आहे. किती छान झालं आहे. आता हे मी गॅसवर ठेवत आहे. गॅस कमी करून ह्याच्यावर आता मी हे बघा झाकण ठेवते. ह्याच्यावर आता काय वजन ठेवते. आता हे झाकण ठेवले आहे. ह्याच्यावर तवा ठेवला आहे कारण वाफ जाऊ नये म्हणून. हे आता तवा ठेवलेला आहे. त्याच्या आता हे 10-15 मिनिटांनी बिर्याणी तयार होईल. हे बघा आता मी हा कोळसा पेटवलेला आहे. त्याच्यावर आता मी थोडं तूप टाकत आहे. हे बघा आता चांगली वाफ आली आहे. हे बघा धूर झालेला आहे. हे आता मी ह्याच्यात ठेवत आहे. हे बघा आता याला 5 मिनटं वाफ येऊन द्या. हे बघा आता मी उघडून बघत आहे. किती छान वाफ आलेली आहे. किती वास पण छान आलेला आहे. ह्यातली आता मी ही वाटी काढत आहे कोळशाची. बघा आता तुम्हाला मी हे काढून दाखवत आहे. ही बघा छान बिर्याणी तयार झालेली आहे. ही रायताबरोबर खायला तयार झालेली आहे. बघा किती छान झालेली आहे. कलर पण किती छान आले. ही बघा मस्त अशी आपली बिर्याणी तयार झालेली आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भरभरून कमेंट्स करा. धन्यवाद.